मित्रांनो, आता तुम्ही 10 सेकंदाचा रील टाकून सुद्धा पैसे मिळू शकता, पण त्याच्यासाठी एक अट आहे. आणि फेसबुकच्या नवीन अपडेटनुसार तुमचा जो व्हिडिओ असणार किंवा रील्स असणार ना, ती रील्स तुम्हाला मिनिमम 10 सेकंदाची पाहिजे किंवा मॅक्झिमम किती पण असते तरी चालेल. आणि प्लस तो युजर असतो, जो युजर तुमची रील्स बघणार आहे किंवा व्हिडिओ तुमचा बघणार आहे, तो मिनिमम 5 सेकंद तरी तो युजर पाहिला पाहिजे किंवा 5 सेकंदपेक्षा जास्त पाहिला तरी पण तुम्हाला अर्निंग चांगली होणार आहे. मित्रांनो, याचबरोबर ना फेसबुकने अजून 2-3 अपडेट घेऊन आले आहेत, ते मी या व्हिडिओमार्फत कवर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नॉलेज घ्या, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. चला, मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो की फेसबुकचा नवीन अपडेट पाहण्यासाठी. मित्रांनो, तर तुम्हाला मी स्क्रीनवर घेऊन आलो आहे की तुम्ही पाहू शकता फेसबुकचा नवीन अपडेट तुम्हाला कुठे दिसू शकतो. जसं तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर क्लिक कराल ना, तर तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसेल. त्याच्यावर तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वरती आल्यानंतर स्क्रोल डाऊनवर तुम्हाला 4 ऑप्शन भेटतील. तुम्हाला जो लास्टचा ऑप्शन आहे मॉनिटायझेशन, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. मॉनिटायझेशनवर जसं तुम्ही क्लिक कराल ना मित्रांनो, तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉन्टेंट मॉनिटायझेशन असं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं राईट स्लाईड करायचं आहे. राईट स्लाईडवर केल्यानंतर एक ऑप्शन दिसेल की व्ह्यू वॉट चेंज. व्ह्यू वॉट चेंज मतलब टू हेल्प टू मॅक्झिमाइज युअर अर्निंग, क्रिएट कॉन्टेंट दॅट कीप व्ह्यूअर इंटरेस्टेड अँड एनकरेज टीम टू वॉच द लॉंगर. तर म्हणजे व्ह्यूअरला जो इंटरेस्टिंग व्हिडिओ वाटेल तो बघण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी फेसबुकने नवीन अपडेट आणला आहे. तर तुम्हाला दाखवणार की या अपडेटमध्ये काय काय लिहिलेलं आहे. मी व्ह्यू मोरवर क्लिक केला तर याच्यामध्ये लिहिलं आहे की ग्रो वॉच टाईम अँड क्वालिफाईड. इथं काय लिहिलं माहीत आहे, वी आर फोकसिंग मोर ऑन रिवॉर्डिंग ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएटर फॉर ड्रायव्हिंग लॉंगर वॉच टाईम अँड क्वालिफाईड व्ह्यू. इथं काय म्हणतं माहिती आहे काय, तुम्ही ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएट करा, प्लस तुमचा जो हे असणार व्हिडिओ असणार लॉंगर पाहिजे, म्हणजे 10 सेकंद लॉंगर. आणि जे तुम्ही व्हिडिओ बघणार आहे ते व्हिडिओ हा व्ह्यूच्या मागे पैसे नाही देणार मित्रांनो, तुम्हाला वॉच टाईम तुमचे चांगले पाहिजे. आणि क्वालिफाईड व्ह्यू म्हणजे तुमचा युनिक व्ह्यू पाहिजे मित्रांनो. ट्राय टू क्रिएट कंटेंट दॅट मेक्स व्ह्यूअर वॉच ऑल प्लस. तर ह्याच्या पुढे मित्रांनो तुम्हाला दिसत नाही, पण ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तुमचा जो व्हिडिओ जो व्ह्यूअर बघणार आहे ना, तो व्ह्यूअर खूप वेळ बघत राहिला पाहिजे असं तुमचा. तर मित्रांनो, हा तुम्हाला जो अगोदरच सांगितला होता की 10 सेकंडचा जो अपडेट आणला आहे त्याने, ऑप्टिमाइज युअर कॉन्टेंट फॉर अर्निंग. रील्स मस्ट बी ॲटलीस्ट 10 सेकंड लॉंग अँड वॉच फॉर ॲटलीस्ट 5 सेकंड टू बी एलिजिबल टू द अर्न. म्हणजे तुमचा जो रील्स तुम्ही फेसबुकवर टाकणार आहे ना मित्रांनो, तो तुमचा मिनिमम व्हिडिओ किंवा रील्स असेल ना 10 सेकंड मिनिमम पाहिजे. प्लस 10 सेकंड प्लस त्याच्यापेक्षा जास्त लॉंग असेल तर नो प्रॉब्लेम, पण 10 सेकंड मिनिमम पाहिजे. आणि प्लस तुमचा जो युजर आहे की जो तुमचा रील्स किंवा व्हिडिओ बघायला येतो आहे ना मित्रांनो, तो व्हिडिओ तुमचा 5 सेकंड तरी व्हिडिओ त्यांनी बघितला पाहिजे, किंवा 5 सेकंडपेक्षा किंवा जास्त पण बघितलं तरी प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम त्याने 5 सेकंड पाहिलं पाहिजे. तरच तुम्ही त्याच्या व्हिडिओपासून पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला की सांगितलं की म्हणजे तुम्ही कसं टेस्ट कराल, म्हणजे तुमच्या व्हिडिओवर तो युजर कसा राहू शकतो, खूप वेळ राहू शकतो, वॉच करू शकतो, व्हिडिओ पूर्ण बघू शकतो, ह्याच्यासाठी त्यांनी आयडिया दिले आहेत. त्याच्यानंतर खालती तुम्ही बघू शकता, इथे लिहिलं आहे की द टेस्ट डिफरंट ओपनिंग एक्सपिरियन्स विथ द डिफरंट ओपनिंग लाईन्स टू विज्युअल टू सी द वॉट स्टिफ व्ह्यूअर वॉच द लर्नर. ह्याच्यामध्ये मित्रांनो असं लिहिलं आहे की त्यांनी की तुम्ही एक्सपेरिमेंट करा, की म्हणजे युजरला तुमच्या जे रील्स टाकता त्या रील्सवर तुम्ही कॅप्शन किंवा थंबनेल ॲड करता किंवा टायटल ॲड करताना हे तुम्ही टायटल चेंज करून बघा की तुमच्या युजरला ते आवडतं की नाही. कारण काय होतं मित्रांनो की युजर काय करतो, युजर बघतो, क्लिक करतो आणि निघून जातो, मग तुमचं वॉच कंप्लीट होत नाही. त्याच्यापासून तुम्हाला व्हिडिओवर 5 सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त युजर राहत नाही, त्याच्यामुळे तुमची अर्निंग होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला फेसबुक टिप्स पण देते की तुम्ही हा व्हिडिओ वेगवेगळ्या लाईनने, म्हणजे वेगवेगळे लाईन किंवा व्हिज्युअल किंवा त्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे टाकून ना व्हिडिओला इंटरेस्टिंग बनवाल तर तुमचा युजर असेल तो व्हिडिओ तुमचा पूर्ण बघेल. त्याच्यानंतर तिसरा अपडेट आहे की रिव्ह्यू युअर कॉन्टेंट, चेक आउट ऑफ युअर पोस्ट इन्साइट, फाइंड आउट द व्हॉट कीप युअर एंगेजिंग अँड ॲड्रेस टू मॅच देअर प्रिफरन्स. म्हणजे हा जो तिसरा तुमचा हा पॉईंट लिहिला आहे ना मित्रांनो, ह्या पॉईंट्सवर असं बोलत आहे की फेसबुकवर तुमचे जे तुम्ही रील्स टाकताय त्या रील्सवर काय करायचं माहीत आहे, ते रील्स ओपन करायचे आणि त्या रील्स ओपन केल्यानंतर त्याच्यावर एक इन्साईट असतो, त्या इन्साईटवर क्लिक करायचं आहे. इन्साईटवर क्लिक केल्यानंतर कोणता युजर कोणत्या एजचा युजर, कोणत्या ज्याचं वय आहे किंवा जो फिमेल आहे मेल आहे त्याचं जेंडर काय आहे,
तो इनसाईट तुम्ही चेक करायचा आहे. म्हणजे बोलतात ना की तुम्हाला जर व्हिडिओ क्रिएट केलात, अपलोड केलात आणि तुम्ही पैसे कमवलात असं मित्रांनो नाही होत. तुम्हाला मेन म्हणजे कसं माहिती आहे, डेटा ॲनालिस्टिक करता यायला पाहिजे. म्हणजे काय डेटा ॲनालिस्ट म्हणजे काय, जर तुम्ही जर एक व्हिडिओ टाकताय कोणता युजर, तर त्याच्यापैकी बघितलाच पाहिजे की तो युजर तुमचा कोणत्या टाईपचा युजर आहे की त्या व्हिडिओला बघतोय किंवा कोणत्या जेंडरचा आहे ते तुम्हाला ॲनालाइज केलं पाहिजे. म्हणजे फेसबुक तुम्हाला म्हणते की तुमचं जे रीलचं ॲनालिस्ट आहे ना, त्या ॲनालिस्टवर इनसाईटवर क्लिक करा आणि इनसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲनालिज करा की तुमचा युजर हे त्याला युजरला एक्झॅक्टली काय पाहिजे तुमच्या व्हिडिओमार्फत. तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता की तुम्हाला हेल्प व्हावं. तर मी या व्हिडिओवर सर्व मित्रांनो कवर केलं आहे की मिनिमम तुम्हाला 10 सेकंडचा रील्स पाहिजे, वॉच टाईम 5 सेकंद पाहिजे. तर तुम्ही अजून असे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक किंवा कमेंट करून नक्की सांगा.